या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस। आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल। पत्ता गाळा नंबर 8 महालक्ष्मी मंदिर जवळ बोमडाल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर। एकदा अवश्य भेट द्या। संपर्क अंबादास, मोबाईल नंबर 8626063752, श्रीनिवास 9766733142, सिद्धू 9637879148। श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे संचालक विनायक कोंड्याल यांची सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल मंगळवारी दुपारी श्री मार्कंडेय रुग्णालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी रुग्णालयाचे चेअरमॅन डॉक्टर माणिक गुरम, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, रुग्णालयाचे माजी चेअरमॅन डॉक्टर विजयकुमार आरकाल, रुग्णालयाचे व्हाईस चेअरमॅन रमेश विडप व संचालक मंडळ तसेच डॉक्टर्स आणि रुग्णालयातील सेवक वर्ग उपस्थित होता। प्रारंभी नूतन महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते श्री मार्कंडेय ऋषींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। तदनंतर मार्कंडेय सोलापूर रुग्णालयाचे संचालक विनायक कोंड्याल यांची सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। यावेळी प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी आपल्या मनोगतात विनायक कोंड्याल यांच्या कौटुंबिक इतिहास आणि सोलापूर महानगरपालिकेच्या दैनंदिन अडचणीवर प्रकाश टाकला। महापौर म्हणून जबाबदारी सांभाळताना सोलापुरातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने विचार करावा असा सल्ला दिला। शहरातील अनियमित पाणी पुरवठा सुरळीत कसा होईल आणि ती 2 दिवसाआड आणि नंतर दिवसाआड करता येईल यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना मांडली। विनायक कोंड्याल यांचा राजकीय प्रवास म्हणजे सर्वपक्षीय प्रवास आहे। अपक्षापासून ते राजकारणात आले आणि दरवेळेला विविध पक्षांचा आधार घेत नगरसेवक बनले। त्यांचं कार्य हेच त्यांची शिदोरी आहे, हे त्यांनी मिळवलेल्या विजयातून दिसून येतं। त्यांनी पाण्याच्या प्रश्नाबरोबरच शहरातील स्मशानभूमीचा कायापालट करावा। माणूस मेल्यानंतर चिंतन करण्याची स्मशानभूमी हे एकमेव ठिकाण आहे। त्या ठिकाणी सुविधा पाहून माणूस समाधान व्हावे अशी कामे करा। विनायक यांच्या तरुण वयापासूनच त्यांचा स्वभाव माहीत असल्याने त्यांच्या सोयरीकसाठी मी पुढाकार घेतला, याचा मला आता समाधान वाटत आहे असं सत्यनारायण बोल्ली यांनी सांगितलं। यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी स्वतःचा राजकीय प्रवास सांगितला। यामध्ये स्वतः स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे आणि स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांचे योगदान न विसरता येण्यासारखं आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखालीच राजकीय क्षेत्रात आपलं काम केले। सुनील नगर सारख्या भागातून ज्यावेळी प्रतिनिधित्व केलं त्यावेळी त्या ठिकाणची परिस्थिती भयावह होती। रस्ते, ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता। याशिवाय गंभीर होते। स्वर्गीय महेश कोठे व तात्या कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागाचा सर्वांगीण विकास केला। या कामाच्या जोरावरच सोलापुरात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा मान मिळाला। या कामात श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या संचालक पदाचाही खारीचा वाटा मिळाला। सतत रुग्णांशी आणि नागरिकांशी संवाद साधता आला। यापुढील काळातही सोलापूरच्या वैभवासाठी निश्चितच काम करेन असे आश्वासन यावेळी महापौर विनायक पांडे यांनी दिले। या कार्यक्रमाचे नियोजन श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय डॉक्टर्स मंडळी आणि बोल्ली ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम करण्यात आला। या कार्यक्रमात रुग्णालयातील संचालक, डॉक्टर, सेवक वर्ग आणि बोल्ली ब्लड बँकेच्या संचालक व कर्मचारी उपस्थित होते। वार्डामध्ये लोकांच्या सेवेसाठी काय तर आपण केलं पाहिजे, त्या ठिकाणी शाळा काढली। शाळेचं उद्घाटन सत्यनारायण बोल्ली साहेबांच्या हातनं केलं। आमचं जे काही शुभ काम असेल बोल्ली साहेबांच्या आशीर्वादाने वडील पहिला त्या ठिकाणी करतात। जवळपास 93 पासून साहेबांचा आशीर्वाद आमच्या प्रत्येक जे काही युनिट असेल त्या जे काही केलं सगळं कष्टानेच केलं। ते सगळं काही युनिट असेल साहेबांच्या हातूनच या ठिकाणी आम्हाला यश आहे। वडील त्यांच्याशिवाय कुठलीही गोष्ट करत नाहीत आणि आम्हाला त्यांचं खूप मार्गदर्शन, आशीर्वाद लाभलेला आहे। आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि आमचं व्यावसायिक खरं तर हे होतं, माझं इथं राजकारणाशी काही संबंध नव्हता। व्यवसाय व राहणे एवढंच आमचं हे होतं। पण वडिलांनी या ठिकाणी कसं काय मला सोडले मला माहिती नव्हतं। आमचं हे पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आलो, काम करत गेलो। लोकांचे एक मात्र कळलं की तुम्ही काम केलात तर लोक निश्चित या ठिकाणी डोक्यावर उचलून घेतल्याशिवाय राहत नाहीत। आणि मला कामाची आवड होती। त्या ठिकाणी ड्रेनेज नव्हते, ड्रेनेज लाईन केलं, पाईपलाईनचे टाक्या केले, अनेक या ठिकाणी रस्ते केले, लाईटचे पोल केले आणि जनसंपर्क वाढवला। आणि लोकांनी पण या ठिकाणी काम करणारा नगरसेवक म्हणून या ठिकाणी मला 4-4 वेळा त्या भागातून निवडून दिलं। आणि त्या माझ्या प्रभागातील नागरिकांचा देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। आणि साहेब बोलण्यासारखं खूप आहे, आता मला शब्द सुचत नाहीत। सर्व आपल्या श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या वतीने माझा आज या ठिकाणी मान सन्मान केला आणि माझ्या या सन्मानाच्या कार्यक्रमाला
तुम्ही सर्व ज्येष्ठ लोक या ठिकाणी आलात, मला खूप अतिशय मनापासून आनंद झाला. या ठिकाणी एवढंच मी 2 शब्द बोलतो आणि अजून बरंच काही बोलण्यासारखं आहे, पण मला बोलण्याचं हे होईना, एवढंच मी 2 शब्द बोलतो. निश्चित आपल्या संस्थेचे जे काही प्रश्न असतील, मी एक माझी जबाबदारी म्हणून सर्व आणि मला अजून काय करावं लागेल, काय नाही करावं लागेल, इथं ज्येष्ठांचं मला नक्कीच या ठिकाणी मार्गदर्शन लाभेल, मी असं इच्छा व्यक्त करतो. आणि मला मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या संस्थेचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. मला आशीर्वाद दिलात, मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि एक जबाबदारीची जाण ठेवत या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक सरकारी विनायकी कोंड्या आता महापौर म्हणून निवड झाल्याबद्दल आपण सत्कार करायचं बऱ्याच दिवसापासून ठरवलं, पण महापौरांना वेळ नव्हतं आणि आपण घरचेच असल्यामुळे तो संयम पाळून राहावं अशा त्यांच्या वडिलांनी मला सुचवलं की तुम्ही घरचे आहात, थांबा. म्हणून महापौर साहेब तुम्ही घरचे आहात, गडबड करू नका म्हणून यांच्या वडिलांनी सांगितल्यामुळे आम्ही थांबलो. थोडासा विलंब झाला, आमच्याकडनं नाही, एवढं लक्षात घ्या. उत्सुकता फार होती. आमच्या संचालकापैकी आजपर्यंत कोणी महापौर झालेलं नाही, यांच्या संस्थापकापैकी झाले, संचालकापैकी झाले. आणि खास करून एका आपलं मतदार म्हणजे आपलं संस्था म्हणजे एक फॅमिली आणि एका फॅमिलीमधलं एक सदस्य होतो, याचा अभिमान, खास अभिमान आम्हाला होता. म्हणून आम्ही घाई गर्दीत देखील करावं अशी आमची इच्छा होती. चला, हा योग आल्यानंतरच कुठेही घडत असते आणि आज आपण या ठिकाणी त्या निमित्तानं जमला. आता या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संस्थेचे चेअरमन माणिकजी गोरख, संस्थेचे माजी चेअरमन आकाजी, समाजाचे पद्मशाली समाजाचे अध्यक्ष आदरणीय सुरेशजी फडमारे साहेब, व्हाईस चेअरमन रमेश गिडप आणि या ठिकाणी उपस्थित असलेले महापौर साहेब, सहसा कुठल्याही कार्यक्रमामध्ये या ऑडिटोरियममध्ये जेवढे कार्यक्रम होतात कधी डॉक्टर्स या ठिकाणी उपस्थित राहत नसतात, कमी असते त्यांची प्रेझन्स. आता आम्हाला जसा आनंद आहे तसं डॉक्टर्सनाही आनंद झाला. आपल्यापैकी एक डायरेक्टर महापौर झाले म्हणून आज लक्षणीय अशी उपस्थिती या ठिकाणी. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथोराइज द डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड MIDCच्या मध्यभागी, MIDC पोलीस चौकीजवळ, अनंतारा लॉनच्या समोर, सोलापूर. आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी. येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चेट्टीनाड ACC सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, बिर्ला शक्ती, जुवारी, सागर व विकॅट सिमेंट, डॉक्टर फिक्सेड, अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट, ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल, अल्ट्राटेक कंपनीचे AAC ब्लॉक, शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे, स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल, पाईप, चॅनल, गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध. प्रभाकर स्टील गज्जम येथे. प्रोप्रायटर श्री राजय्या प्रभाकर गज्जम. मोबाईल नंबर 94 23 59 12 59 किंवा 80 87 55 16 79. शाखा नंबर 1, पद्मशाली नगर, MIDC, अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल जवळ, तंबा कॅफे वेर समोर, सोलापूर. शाखा नंबर 2, स्पीड शोरूम जवळ, अनंतारा लॉन समोर, MIDC, सोलापूर. आजच भेट द्या.